हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 10th इंग्लिश यामधील युनिट फर्स्टमधील 1.5 हीज फर्स्ट फ्लाईट हा लेसन अभ्यासणार आहोत. तर बेसिकली हा जो लेसन आहे तर ही एक स्टोरी आहे आणि खूप छान अशी स्टोरी आहे. यामध्ये एक छोटा सीगल जो आहे तो आकाशामध्ये उंच उडायला फार घाबरत असतो. त्याचे आईवडील जे आहेत ते त्याला खूप प्रोत्साहित करायचा प्रयत्न करतात, परंतु सर्व प्रयत्न निष्फळ जातात आणि शेवटी मग त्याचे आईवडील जे आहेत ते त्याला जोपर्यंत तुला उडता येणार नाही तोपर्यंत तुला काहीही खायला मिळणार नाही असं त्याला सांगतात आणि शेवटी भुकेपोटी जो आहे छोटा सीगल जो आहे तो उडायला लागतो. तर अशा प्रकारची जी स्टोरी आहे ती या छोट्या सीगलची आपण अभ्यासणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. हिज फर्स्ट फ्लाईट. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लॉन अवे द डे बिफोर. काय होतं, छोटा सीगल जो आहे तो एका खडकाच्या टोकावरती बसलेला आहे आणि हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लॉन अवे द डे बिफोर. आणि आदल्या दिवशीच त्याचे 2 भाऊ आणि त्याची बहीण जे आहे ते उडून गेलेले आहेत. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. आणि हा जो छोटा सीगल आहे याला हा त्यांच्यासोबत उडायला घाबरतो. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempt to flap his wings, he became afraid. काय व्हायचं बघा, हे जेव्हा हा जो छोटा सीगल आहे तो दुरून धावत धावत पळत यायचा त्या खडकापर्यंत आणि तिथून खूप प्रयत्न करायचा तो उडण्याचा. त्याचे पंख जे आहे तो पंख पसरायचा, हलवायचा, परंतु शेवटी तो घाबरायचा. द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी स्ट्रेच डाऊन बिनीथ. आता तिथं जो काही समुद्र आहे तो अथांग अशा प्रकारचा समुद्र होता आणि त्याची खोलीसुद्धा खूप होती. अँड इट वॉज सच अ लाँग वे डाऊन, माइल्स डाऊन. आणि समोरसुद्धा रस्ता जो आहे तो सुद्धा खूप दूरपर्यंत होता आणि समुद्र जो आहे तो आतमध्ये सुद्धा खूप खोल अशा प्रकारचा होता. म्हणजेच काय, समोर मैल असा दूर जाणारा रस्ता दिसत होता आणि खाली पाहिलं तर अथांग अशा प्रकारचा समुद्र होता. अँड इट वॉज सच अ लाँग वे डाऊन, माइल्स डाऊन. ही फेल्ड सर्टन दॅट हिज विंग्स वूड नेवर सपोर्ट हिम. आणि त्याला निश्चितपणे असं वाटत होतं की आपले जे पंख आहेत ते आपल्याला सपोर्ट करणार नाहीत. सो ही बेंट हिज हेड अँड रॅन अवे बॅक टू द लिटल होल अंडर द लेज व्हेर ही स्लेप्ट ॲट नाईट. आणि ज्या बिळामध्ये जिथं तो राहत होता तर तिथं तो आपली जी मान आहे ती खाली घालून तिथून धावत त्या बिळाजवळ तो गेला जिथं तो रात्री झोपायचा. इवन व्हेन ईच ऑफ हिज ब्रदर्स अँड हिज लिटल सिस्टर हुज विंग्स वर फार शॉर्टर दॅन हिज ओन रॅन टू द ब्रिंक, फ्लॅफ्ट देअर विंग्स अँड फ्ल्यू अवे. काय होतं की त्याचे जे काही बहीण भाऊ होते तर त्यांचे जे काही पंख आहेत तर त्या छोट्या सीगलपेक्षा त्यांचे पंख लहान होते. ते जोरात धावत यायचे, पंख फडफड करायचे आणि उडायचे. परंतु ही फेल टू मटर अप करेज टू टेक दॅट प्लंज विच अपियर टू हिम सो डिस्परेट. परंतु हा जो छोटा सीगल होता त्याच्याकडे तेवढं धारिष्ट नव्हतं, धैर्य नव्हतं की तो म्हणजे उडण्यासाठी तर यायचा, परंतु त्याच्याकडे धैर्य नसल्याने तिथंच तो अपयशी व्हायचा. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम श्रीली, अपब्रेडिंग हिम, थ्रेटनिंग टू लेट हिम स्टार ऑन हिज लेज अनलिस ही फ्ल्यू अवे. मग काय झालं की त्याचे आईवडील जे आहे ते आईवडील आले आणि त्याला जोरात ओरडत त्याला बोलले आणि त्याला सांगितलं की जोपर्यंत तू उडणार नाहीस तोपर्यंत तुला खायला काहीही मिळणार नाही. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह. परंतु तरीसुद्धा जीवाच्या भीतीमुळे किंवा तरीसुद्धा तो जो आहे तो जागचासुद्धा हलला नाही. तो तसाच छोटा सीगल तिथंच राहिला. दॅट वॉज 24 hours ago.
दॅट वॉज 24 hours ॲगो. आता ही जी घटना आहे ती 24 तासांच्या अगोदर घडलेली होती. सिन्स देन नो बडी हॅड कम नियर हिम, त्याच्याजवळ कोणीही आलेलं नव्हतं. द डे बिफोर ऑल डे लाँग ही हॅड वॉच हिज पॅरेंट्स फ्लाईंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स. की आता अगोदरच्या दिवशी काय झालं, आदल्या दिवशी दिवसभर त्याने आपल्या भावंडांना पालकांसोबत बागडताना किंवा उडण्याची कला अवगत करताना लाटांवरून विहरण्याची किंवा उडण्याची आणि मासा पकडण्याची जी कला आहे ती शिकताना पाहिले होते. टीचिंग देम टू स्कीम द वेव्ज अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश. ही हॅड इन फॅक्ट सीन his older brother catch his first herring and devour it. आता एवढेच नव्हे तर मोठ्या भावाला खडकार उभे राहून पहिला वेळेला हेरिंग मासा पकडून गटकन करताना किंवा हेरिंग मासा जो आहे तो पकडून खाताना आणि पालकांना त्याच्या भोवती गोल फिरून कलकल आवाज करीत त्याला शाबासकी देतानाही त्याने पाहिले होते. स्टँडिंग ऑन अ रॉक while his parents circle around रेझिंग अ प्राऊड कॅकल. कॅकल म्हणजे या ठिकाणी मोठ्याने ओरडत त्याला शाबासकी देणे, प्राऊड कॅकल. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक अबाउट ऑन द बिग प्लॅटो मिडवे डाऊन द अपोजिट क्लिफ टॉन्टिंग हिम फॉर हिज कॉवर्डाईज. की आता सकाळी त्याचे सर्व कुटुंब त्याच्यासमोर उंच कड्याच्या मध्यावर असलेले मोठ्या पठावर हिंडत होते आणि भित्रेपणावरून त्याची थट्टा, छोट्या सीगलची थट्टा किंवा मस्करी ते सर्व करत होते, त्याला हिणवत होते. द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय. आकाशामध्ये सूर्य जो आहे तो आता वर येऊ लागला होता. ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस द साऊथ. दक्षिणेकडे तोंड असलेला त्याचा खडक प्रकाशाने उजळून निघालेला होता. त्याच्या खडका जिथं तो बसलेला होता तिथंसुद्धा आता सूर्य आलेला होता. ही फेल्ट द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल. हे काल रात्रीपासून त्याने काहीही खाल्लेलं नव्हतं, त्यामुळे त्याला आता उष्णता जाणवायला लागली होती. त्याला जरा जास्तच उष्णता जाणवत होती. ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज. त्या खडकाच्या पायथ्याशी हळूहळू तो आला. अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग. आणि त्याने काय केलं की एका पायावर तो उभा राहिला आणि दुसरा पाय जो आपल्या पंखाखाली त्याने घेतला आणि एक एक करून त्याने आपले डोळे जे आहेत ते डोळे मिटले. ही क्लोज वन आय अँड देन अदर. अगोदर एक डोळा मिटला, त्यानंतर दुसरा डोळा त्याने मिटला. अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग ॲस्लीप. आणि जणू काही तो आता त्याला झोप आलेली आहे असं तो ढोंग करू लागला. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. ही सॉ हिज 2 brothers अँड सिस्टर लाईंग ऑन द प्लॅट्यू डोझिंग विथ देअर हेड्स संक इन टू देअर नेक. त्या तरी देखील घरच्यांपैकी कुणी त्याची दखल घेतली नाही, कुणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्याचे 2 भाऊ आणि बहीण डोकी मानेत खुपसून पठारावर डुलक्या खात पडली होती किंवा त्या ठिकाणी झोपत होती. आणि त्याचे वडील जे आहे हिज फादर वॉज प्रिनिंग द फिदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. त्याचे जे वडील आहेत ते आपल्या शुभ्र पाठीवरची पिसे जे आहे ते नीटनेटके करत होते. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प ऑन द प्लॅट्यू. म्हणजे अ राऊंड रेज मास ऑन लँड. त्याच्या आईचे फक्त त्याच्याकडे लक्ष होते. She was standing on a little high hump on the plateau, her white breast thrust forward. Now and again she tore at a piece of fish that they lay at her feet and then scraped each side of her beak on the rock. त्याच्या आईचे फक्त त्याच्याकडे लक्ष होते. पठाराच्या एका उंचवट्यावर आपली जी पांढरी शुभ्र अशा प्रकारची छाती आहे ती पुढे काढून ती उभी होती आणि पुन्हा पुन्हा पायाशी पडलेल्या माशांचा तुकडा ती फाडायची आणि मग आपली चोच
सर्व बाजूंनी खडकावर टाचायची, अशा प्रकारची ती कृती करत होती. द साईट ऑफ द फूड मॅडन हिम, की तिथं जे अन्न आहे ते अन्न पाहून तो आता वेड्यासारखा करायला लागला. हाऊ ही लव्ड टू टिअर फूड दॅट वे, आणि अशा प्रकारे अन्न फाडून स्क्रॅपिंग हिज बीक नाऊ अँड अगेन टू वेट इट, चोच पुन्हा पुन्हा घासून धारदार करायला त्याला फारच आवडत होतं. गा 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 ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड, की आता गागा करत तो आपल्या आईकडे विनवणी करू लागला, आईकडे विनंती करू लागला की मला खायला काहीतरी दे. गॉ कॉला शी स्क्रीम बॅक डेरिझिव्हली, किती शी स्क्रीम बॅक डेरिझिव्हली, त्याची आई जी आहे ती सुद्धा उपवासाने त्याच्यावर ओरडत होती. बट ही केप्ट कॉलिंग पेंटिवली, परंतु तरीसुद्धा त्याचं रडगाणं जे आहे ते चालूच होतं, पुन्हा पुन्हा तो विनंती करत होता. अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम, आणि थोड्याच मिनटानंतर त्याने एक आनंदाची किंचाळी चित्कार केला, आनंदाची किंचाळी त्याने काढली, आनंदाने तो ओरडला. हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ द फिश अँड वॉज फ्लाईंग अक्रॉस टू हिम विथ इट, की माशाचा तुकडा घेऊन आई त्याच्याकडे यायला निघाली होती. ही लीन आउट इगरली टॅपिंग द रॉक विथ हिज फीट, ट्राईंग टू गेट नियरर टू हर ॲज शी फ्ल्यू अक्रॉस, ती जशी उडत जवळ येऊ लागली तसा तो खडकावर पाऊल आपटत आतुरतेने पुढे झुकला आणि तिच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. बट व्हेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम शी हॉल्टेड, हर विंग्स मोशनलेस, द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक, परंतु त्या ठिकाणी तिच्या चोचीतला माशाचा तुकडा त्याच्या चोचीच्या अगदी निकट असताना ती तशीच थांबली. तिचे पंखही स्तब्ध झाले. ती जवळ का येत नाही याचे आश्चर्य वाटून तोही क्षणभर त्या ठिकाणी थांबला आणि ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज, तो आश्चर्याने त्याकडे वाट पाहू लागला की आपली आई केव्हा येईल. वंडरिंग वाय शी डिड नॉट कम नियरर, आणि तो विचार करू लागला की आपली आई जी आहे ती जवळ का येत नाही आहे, मला माशाचा तुकडा खायला का देत नाही आहे. अँड देन, आणि त्यानंतर मॅडन बाय हंगर, आता भुकेमुळे तो वेडसरपणा करू लागला होता. ही डाईव्ह ॲट द फिश, की त्याने आता मासा पकडण्यासाठी डाईव्ह मारली, उडी मारली. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड अँड डाऊनवर्ड्स इन टू स्पेस, आणि मोठा आवाज करत तो बाहेरच्या दिशेला हवेत खाली झेपावला. देन अ मॉन्स्ट्रस टेरर सेज हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टील, आणि एका प्रचंड भीतीमुळे त्याच्या हृदयाचा ठोका चुकला, त्याला खूप भीती वाटू लागली. ही कुड हिअर नथिंग, क्षणभर त्याला काही ऐकू येत नव्हतं, सुन्न तो झालेला होता. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट, परंतु थोड्याच वेळानंतर द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड, आणि त्याला दिसलं की हिज विंग्स, त्याचे पंख जे आहेत स्प्रेड आउटवर्ड्स म्हणजे पसरलेले आहेत, बाहेरच्या बाजूला पसरलेले आहेत. द वाइंड रस्ट अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फिदर्स, आणि हवा जी आहे ती हवा त्याच्या छातीचे जे पंख आहे, पिसा आहे, त्या पिसांना लागत आहे. देन अंडर हिज स्टमक, तर ती हवा जी आहे ती त्याच्या छातीचे जे पिसा आहे त्या पिसांना लागत होती, आणि सोबतच त्याचे पोट आहे त्या पोटालासुद्धा लागत होती. अँड अगेन्स्ट हिज विंग्स, आणि पंखांनासुद्धा, पंख जे आहे ते सुद्धा या ठिकाणी पंखाखालीसुद्धा वारे जे आहे ते वारे भरलेले होते, वाहत होते. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर, आणि त्याच्या पंखाच्या टोकांना वारा छेद देऊन जातोय असे त्याला वाटले. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉग नाऊ, आता
मात्र आता त्याचा कपाळमोक्ष होणार नव्हता किंवा तो आता घाबरणार नव्हता. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स, की आता तो हळूहळू हवेमध्ये तरंगू लागलेला होता, वर खाली तो आता जात येत होता. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड, आता तो घाबरत नव्हता, त्याला भीती वाटत नव्हती. ही जस्ट फेल्ट अ बिट डिझी. ही जस्ट फेल्ट अ बिट डिझी, थोडासा चक्कर किंवा भोळ आल्यासारखं त्याला वाटू लागलं. देन ही फ्लॅफ्ट हिज विंग्स वन्स अँड ही सोअर्ड अपवर्ड्स, त्यानंतर त्याने आपले पंख फळफळ केले आणि उंच तो उडू लागला. ही सोअर्ड ऑफ वर्ड्स, आणि मोठ्याने तो ओरडू लागला, गा 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 गावकोल आ. हिज मदर सूप्ड, त्याची जी आई आहे ती सुद्धा आता त्याच्यासोबत उडायला लागली. हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज, तिचे पंख जे आहे मोठ्याने आवाज करू लागले. तिचे पंख जे आहे ते आवाज करू लागले. ही answered her with another scream, आणि त्याने सुद्धा आपल्या आईला प्रतिसाद दिला. म्हणजे या ठिकाणी तो जो छोटा सीगल आहे तो आकाशामध्ये उडू लागला आणि मोठ्याने तो ओरडू लागला. तर त्याची आई जे आहे तिने सुद्धा झेप घेतली आणि हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज, तिचे पंख जे ते आवाज करू लागले आणि त्याला आपल्या आईला तो प्रतिसाद देऊ लागला. तो सुद्धा मोठ्याने ओरडू लागला. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग, त्याचे वडीलसुद्धा ओरडत ओरडत त्या ठिकाणी उडू लागले, झेप घेऊ लागले. ही सॉ हिज 2 ब्रदर्स अँड हिज सिस्टर फ्लाईंग अराउंड हिम, आणि त्याने पाहिलं की आपले 2 भाऊ आणि बहीण जे आहे ते सुद्धा त्याच्यासोबत उडू लागले. कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोअरिंग अँड डायविंग, तर त्या ठिकाणी कर्वेटिंग म्हणजे या ठिकाणी लिपिंग लाईक अ हॉर्स, म्हणजे घोड्यासारखी उडी मारणार, म्हणजे टुनटुन उड्या ते या ठिकाणी मारू लागले. बँकिंग म्हणजे फ्लाईंग विथ 1 विंग हायर दॅन द अदर, की या ठिकाणी उंच आकाशामध्ये ते उडू लागले. देन ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय, त्यानंतर तो पूर्णपणे विसरून गेला की आपल्याला कधीतरी आपण उडू शकत नव्हतो, आपल्याला उडता येत नव्हतं. अँड कमेंडेड हिमसेल्फ टू डाईव्ह अँड सोअर अँड कर्व श्रँकिंग श्रीली, तर उलट तो जो आहे तो छोटा सिगल जो आहे तो आता डाईव्ह करू लागला. त्यासोबत सोर या ठिकाणी आकाशामध्ये जे आहे ते भरारी मारताना कर्कश आवाज करत, आरोडे करत तो उडू लागला. ही वॉज नियर द सी नाऊ, तो आता समुद्राच्या जवळ येऊन पोहोचला. फ्लाईंग स्ट्रेट ओव्हर इट, फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन, आणि समुद्राच्या पृष्ठभागावरून समांतर उडत सरळ वरच्या दिशेने त्याने झेप घेतली. ही सॉ अ व्हॉस्ट ग्रीन सी बिनीथ हिम विथ लिटल रिजेस मूव्हिंग ओव्हर इट अँड ही टर्न हिज बीक साईडवेज अँड काउड अम्युज्डली, खाली पसरलेला हिरवागार विशाल सागर आणि त्यातून डोकावणारे लहान लहान सुडके जे आहेत त्याला दिसले आणि आपली चोच बाजूला वळून त्याने आनंदाने आवाज केला. हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर्स अँड सिस्टर हॅड लँडेड ऑन धिस ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम, आणि त्याचे आईवडील जे आहेत, भावंडे जे आहेत ते सुद्धा त्या हिरव्यागार पृष्ठभागावर किंवा हिरव्यागार परिसरामध्ये खाली उतरली. दे वर बेकनिंग टू हिम कॉलिंग श्रीली, आता कलकल आवाज करीत ती त्याला खुणा करून बोलवू लागली. ही ड्रॉप्ड हिज लेग टू स्टँड ऑन द ग्रीन सी, त्याने आपले पाय अलगद त्या हिरव्या समुद्रावर सोडून तो उभा राहण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू लागला. हिज लेग्स सँक इन टू इट, पण त्याचे पाय जे आहे ते बुडू लागले. ही स्क्रीम विथ फ्राईट अँड अटेम्प्ट टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग्स, तो त्या ठिकाणी थोडासा घाबरला
आणि पुन्हा त्याने उडण्याचा प्रयत्न तो करू लागला, आपले पंख फडफडू लागला. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर अँड ही कुड नॉट राईज. परंतु या ठिकाणी तो खूप थकलेला होता, अशक्त झालेला होता. त्याला भुकेमुळे तो अशक्त झालेला होता आणि तो ही कुड नॉट राईज, तो उडू शकला नाही. एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्झरसाइज. आणि चित्रविचित्र कसरतींमुळे सध्या तो थकलेला होता. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी अँड देन हिज बेली टच इट अँड ही सँक नो फार्दर. He was floating on it, and around him his family was screaming, praising him, and their beaks were offering him scraps of dog fish. की त्यानंतर हा वेगळ्या प्रकारचा व्यायाम करून थकल्यामुळे त्याला पुन्हा उडता येत नव्हते. त्याचे पाय हिरव्या समुद्रात शिरले आणि पोट हलकेच पाण्याला टेकले आणि मग तो आणखी खाली बुडाला नाही. आता तो छानपैकी तरंगू लागला. त्याचे जे काही फॅमिली मेंबर होते त्याच्या भोवती एकत्रित आले आणि कलकल करू लागले, त्याचे कौतुक करू लागले. आणि तो जो आहे तो आपल्या चोचीमधून त्याला मासे तुकडे जे आहेत ते फॅमिली मेंबर त्याला भरू लागले. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. आणि अशा प्रकारे त्याने आपली पहिली भरारी घेतली. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.